मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे। वांद्र्यातील कलानगर परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून हे बॅनर लावण्यात आले। यंदा मुंबईचा महापौर शिवसेनेचाच अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला। बॅनरमधून शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। अधिकचे तपशील देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षाकडून आपापले महापौर होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यातच आता मुंबई परिसरामध्ये म्हणजेच वांद्रे येथील कलानगर परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईचा महापौर हा शिंदेंच्या शिवसेनेचाच असेल अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पण भाजपच्या काही नेत्यांकडून सुद्धा मुंबई महापालिकेत यंदा भाजपचाच महापौर होणार अशा पद्धतीने अनेक वेळा वक्तव्य केली गेलेली आहेत। त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेकडून असेल, मनसेकडून असेल किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांच्याकडून देखील जो भाजपचा महापौर असेल किंवा शिंदेंच्या शिवसेनेचा असेल, ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल, अशा अनेक नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या वतीने मुंबईच्या महापौर संदर्भात वक्तव्य केलेली आहेत। त्यामुळे आता ही जी बॅनरबाजी केलेली आहे वांद्रे परिसरामध्ये, त्या बॅनरबाजीवर भाजपकडून किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, मुंबईचा महापौर हा शिंदेच्या शिवसेनेकडून असेल जो हा आशय लिहिलेला आहे, त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेने नेमकं कोणाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय हा देखील मोठा प्रश्न समोर आलेला आहे। कारण भाजपने देखील भाजपचा महापौर असेल असं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे वक्तव्य आलं होतं। त्यामुळे आता नेमक्या यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा या सगळ्या माहितीसाठी।